आणि आम्ही चाललो होतो अथर्वच्या पप्पाच्या आजोळी. आणि का चाललो होतो हे का मी तुम्हाला सांगत नाही. आणि अवंतिका आणि अथर्वला सुट्ट्या होत्या म्हणून चाललो होतो. तर आम्ही मग तिथला व्ह्यू दाखवलो. नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. अथर्व अवंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आम्ही आलेलो आहोत गावाकडे. आणि अथर्वला आणि अवंतिकाला सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं आलो होतो. अथर्वला तर 15 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, अवंतिकाला 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळं आम्ही गावाकडे आलेलो आहोत. तर पहा किती सुंदर शेतामध्ये घर आहे. आणि ह्यांचं आजोळ आहे ते अथर्वच्या पप्पाचं. आणि हे पहा, खूपच छान आहे. असं म्हणजे शेतात घर आहे त्याच्यामुळं मग हे पहा, आंबा दिसतात का तुम्हाला? पहा कसे छान छान आहेत. पहा आंबे आलेले आहेत. पलीकडनं एवढे नाही आले, छोटाच आंबा आहे त्याच्यामुळे जास्त नाहीत आलेले. पलीकडनं साईडला पण आहेत ते पहा असे. आणि भुईमुगाची शेती आहे इकडं. आणि हे पहा, तर हे आहे लिंबोणीचं झाड. आणि पहा कसं लिंबू आणि गजबजलेलं आहे. खूप लिंब आलेले आहेत. हे पहा, पाहिले का? आणि अथर्व आणि अवंतिका घरामध्ये आहेत. आणि हे इकडं त्यांनी म्हणजे मोटर वगैरे हे करण्यासाठी, म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी पत्र्याचं सेट बनवलेलं आहे. आणि अथर्वच्या पप्पाचा आजोळ आहे बरं हे. हां, हे पाहिजे सिंटेक्सची टाकी बी इथं ठेवलेली आहे वरती पाण्यासाठी. त्यांचं बोर आहे त्यांच्या इथं दारामध्ये. पाहिजे घेतलेलं. हा कोण आहे? आंघोळ नाही केलेली बाळानी. या पा अवंतिका कशी. आणि अवंतिकाला तिनं सोडना गेली. या पा आता बघा तुम्ही कशी सोड काही बोलते. ए बस ग खाली. बघा ती मला धरूनच ठेवती. ते बघ पहा, तिला वाटायला लागलं तिला सोडतच नाही अवंतिकाला. असं झालंय. अरे 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 अरे. संस्कृती काय अवंतिकाला सोडणं गेली. तिला वाटत होतं कडेवरच राहावं म्हणून मी असं शूट करायला होते. हे पहा, तर तिला वाटत होतं हिच्यासोबत तिला दिसायला लागली होती वाटतं तिच्यासारखी छोटी छोटी, म्हणून तिला सोडलं की रडायला लागली असं तिला व्हायला होतं. आणि मग मी तिला म्हणत होते अगं दीदी राहू दे म्हणून, पण ती बी रडायला लागली होती. पहा, संस्कृती म्हणजे त्या बाळाचं नाव आहे संस्कृती. आणि हे पहा, मी तुम्हाला लिंबोणी आणि आंब्याची झाडं दाखवत होते, पण अथर्व शूट करत दुरून हे सगळं. आणि खूपच सुंदर व्ह्यू आहे बरं तिथला, कारण झाडे भरपूर आहेत. आंब्याची आहेत, चिंचाची आहेत, नंतरनी कडीपत्ता आहे, नंतरनी प्रत्येक म्हणजे त्यांनी झाडं लावलेली आहेत. तर मग ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी शूट करायला लागले होते. हे पाही, एवढंसं छोटंसं आंब्याचं झाड आहे पण त्याला भरपूर असे आंबे पण आलेले होते. आणि जर आता आम्ही उन्हाळ्यामध्ये जर गेलो तिकडे गावाकडे त्यांच्या आजोळी, तर जर तुम्हाला घर वगैरे पाहायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा की त्यांची होम टूर वगैरे द्या म्हणून, तर नक्कीच मी ती देईन. आणि हे पहा, मी तुम्हाला ही दाखवत होते. हे पहा, असं छोटासा आंब्याला पण आंबे आले होते. हे पहा, असं दाखवायला लागले होते मी पूर्ण तुम्हाला. आणि पक्षी एवढी किलबिलाट मस्त पक्षी हळूच आवाज म्हणजे करत होते. सगळे भरपूर असे पक्षी ओरडत होते चिमणीपासून. प्रत्येक पक्षाचा आवाज वेगळा वेगळा येत होता. आणि खूप म्हणजे मनाला अशी शांती, प्रदूषण वगैरे काही नाही, असं शांत ठिकाणी त्यांच्या मामाचं म्हणजे गाव आहे. आणि हे पाही आंब्याचं झाड पण आहे आपलं, सॉरी ते नारळाचं झाड. आणि इकडं चिंचाची झाडं वगैरे, खाली नदी. आणि आम्ही सगळ्याला भेटून आता वापस निघालो होतो, कारण का अवंतिकाची शाळा बुडायला लागली होती. आणि तिच्या पप्पाला पण म्हणजे सुट्ट्या नाहीत, कारण मार्च एंड चालू आहे. तर मग हे पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं की खाली नदी आहे, तर हे पाही नदी आहे, पण आता सध्याला पाणी नाही त्याच्यामध्ये. तर तो नदी नसून तो कालवा म्हणजे त्या सांडवा असं तिकडं म्हणतात. तर तो त्या टाईपमध्ये आहे. आणि समोरून हे यायला लागले होता ट्रक. मग आम्ही जरा थोडं साईडला झालो
कारण रस्ता छोट्या छोट्या आहेत, खेडं असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे खेडे ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे म्हणजे ही नसते झालेले, रस्ते विकसित नसते झालेले, त्याच्यामुळं मग छोटासा रस्ता आहे. तर ते मग बाजूला आम्ही झालो, मग ती गाडी गेली. मग पुढं आम्ही नंतरनी मग पहा, मग रोडचं पण तुम्हाला काही दाखवलेत गोष्टी. हे पहा असं मस्त हिरवे झाडं, आणि तिकडं कसं आहे माहिती आहे का, पूर्ण परिसर तिकडचा डोंगर असा आहे, आणि तिकडं अभयारण्य पण आहे. म्हणजे तिथंच माझं माहेर पण जवळ आहे, पण मी माहेरला काही गेले नव्हते, त्याच्यामुळं तिथलं काही मी तुम्हाला दाखविलं नाही. आता माहेरला वगैरे गेलं तर मग तुम्हाला दाखवेन. हे आहे बार्शीचा घाट ह्याला म्हणतात, आणि इथून मग अभयारण्य चालू होते, म्हणजेच जंगली इलाका असल्यासारखा आहे. आणि सध्याला इथं एक वाघ पण फिरत आहे बरं, कारण का 6 महिन्यापासून वाघ तिथं म्हणजे गायीवर हल्ला वगैरे त्याने केलेला, अशा न्यूज भरपूर यायलेत, आणि कॅमेऱ्यामध्ये तो कैदी झालेला आहे. पण आणखीन वन विभागाचे पथकही ते म्हणजे दाखल झालेले आहेत, पण सध्या तो अजून म्हणजे पकडण्यात आलेला नाही आहे. आणि हे पहाशे डोंगरवरती पाहिलं का, आणि खाली असे शेती वगैरे आहेत. आता सध्याला डोंगर सगळा सुक्का म्हणजे ही झालेला आहे, वाळूनही गेलेला आहे गवत वगैरे, कारण सध्याला आता उन्हाळा चालू आहे. आणि हे पहा मी तुम्हाला दाखवत होते, हा व्ह्यू पहा किती सुंदर सुंदर आहे. आता सध्याला ते याच्यामुळं जास्त तुम्हाला पाहता येणार नाही, पण एकच म्हणजे आम्ही गाडीतून तुम्हाला दाखवत आहे, त्याच्यामुळं खूपच सुंदर आहे तिकडचं. आणि हा सोलापूर जिल्हा आहे, म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो, आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही नंतरनी म्हणजे जाणार होतो. आणि हे पाहिलं का कसं म्हणजे सगळं आता म्हणजे डोंगर पूर्ण लगे वाळून गेलेला आहे, कारण पाण्याचा अभाव आहे, पावसाचा अभाव, त्याच्यामुळे. आणि हे अशी घरं पण अशी काही भेटली रस्त्याने, छोटी छोटी पानपोळी वगैरे असे रस्त्यावर थोडंसं रोडलाही केलं आहे. तर हा पहा घाट असा वळणाचा घाट, अशा मधूनच एका दुसऱ्या गाड्या येत होत्या, तर अशी. आणि हे पहा आता ही सोलापूर हद्द समाप्त झालेली होती, आणि धाराशिव हद्द सुरू झालेली होती. सोलापूर हद्दीपर्यंत रस्ता निस्ता म्हणजे खराब होता, नंतरनी धाराशिव जिल्हा ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस जरा रस्ता व्यवस्थित आला. तर ह्या पाईप तुम्हाला दिसलं का ते बोर्ड, त्याच्यावर लिहिलं होतं की वाहने सावकाश चालवा, इथं वन्यजीव म्हणजे येत जातात पाण्यावर असे म्हणून. तर मग हे बरोबर आहे, कारण काय तिकडं बिबट्या, मी तुम्हाला म्हणलं वाघ पण, वाघाचा पण आता तर वावर चालू आहे सध्याला. तर आम्ही जेवायला लागलेलो आहोत, दिसला का. आणि पहा ही अवतार कसा झालाय ती पहा, कारण डोकं दुखायला लागले जास्त. काय मागायचं, काय सांगा, काय तुम्ही बघा आता काय काय. आणि मी का मला दाखवत नाही पाहता. जेवण करून मग आम्ही निघालो वापस. तर हे पहा सनसेट व्हायला लागला होता, आणि पहा किती सुंदर असा सूर्य दिसायला लागला होता, रेड, एकदम रेड असा, म्हणजे आपला टोमॅटो असतो तसा दिसायला लागला होता. म्हणून मी ती तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचं शूट घेतलेलं आहे. तर पहा, तरी पण ते घरं अशी मध्येच येत होती, त्याच्यामुळं पूर्ण ते शूट झालेलं नाही, कारण झाडं घरं वगैरे असं येत होतं. पण थांबायला पण आता वेळ नव्हता, कारण उशीर व्हायला लागला होता. आणि हा आहे आपला धुळे सोलापूर हायवे. आणि तर आपण काल उशिरा आलो होतो घरी, त्याच्यामुळं काय ब्लॉग मी चालू नाही केला, म्हणजे काही बोलले नाही, कारण का सगळेच थकलो होतो खूपच, कारण दिवसभर प्रवास करायचा होता. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं आजोळ आहे, त्याच्यामुळं इकडं घरी म्हणजे येईपर्यंत उशीर खूप झाला होता, कारण 5-6 तास कंप्लीट आम्हाला लागली यायला. तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आता ब्लॉगमध्ये त्यांच्या म्हणजे आजोळाचं व्ह्यू कसं आहे, कारण त्यांचे मामा शेतामध्ये राहतात. तर शेतातलं पण त्यांच्या म्हणजे घर वगैरे नाही दाखवलं, पण बाहेरचं दाखवलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला तिथलं
जर पाहायला आवडलं तर मी तुम्हाला पूर्ण त्यांचं नंतर आम्ही सुट्ट्यामध्ये गेल्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन घर वगैरे. तर चला मग भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. चला मग बाय.